Welcome, students. Uh, Today we will see what are microorganisms from chapter 2. Some living organisms are made up of just one or very few cells. They are small that they cannot be seen with the naked eyes. These are called microorganisms. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत की जे आपल्याला नेक्ड आईजनी दिसत नाहीत त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणणार आहोत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणणार आहोत. सम ऑर्गॅनिझम्स आर लाईक बॅक्टेरिया, अमिबा आर मेड अप ऑफ जस्ट वन सेल. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते एका सेल पासून तयार झालेले आहेत. वन सेल म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, युनिसेल्युलर. युनि मीन्स वन. एका सेल पासून तयार झालेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमला आपण युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. अदर्स लाईक सम फंजाय, अल्गी हॅव मेनी सेल्स. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मेनी सेल्स आहेत, म्हणजे मोर दॅन वन. त्याला काय म्हणणार आहोत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. दे आर फाउंड ऑल अराउंड अस इन वॉटर, सॉइल, एअर, इवन इनसाइड आवर बॉडी. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते आपल्या सराउंडिंगलाच असतात. तर त्यामध्ये ते वॉटर, सॉइल अँड आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. बट व्हॉट डू देअर सेल्स लुक लाईक. पण त्यांचे जे सेल्स आहेत, म्हणजे जे युनिसेल्युलर असतील किंवा मल्टीसेल्युलर असतील, तर त्या ज्या सेल्स आहेत किंवा त्यांची बॉडी आहे ती कशी दिसते. आर दे लाईक द प्लांट अँड ॲनिमल. मग ते प्लांट सारखे दिसतात की ॲनिमल सारखे दिसतात. वी जस्ट लर्न अबाउट आर दे आर डिफरंट. आणि ते कशा प्लांट सारखे आहेत का ॲनिमल सारखे आहेत का त्याच्यापेक्षा वेगळे आहेत हे आपण शिकणार आहोत. टू ऑब्झर्व द सेल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड अगेन वी नीड टू यूज मायक्रोस्कोप. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला पुन्हा कशाची गरज पडणार आहे, मायक्रोस्कोपची गरज पडणार आहे. विच मॅग्निफाईज देअर साईज अँड मेक्स देम विजिबल टू अस. की मायक्रोस्कोपमुळं आपल्याला ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण पाहू शकणार आहोत. सायंटिस्ट हॅव ऑल्सो क्रिएटेड अ लो कॉस्ट अँड फोल्डेबल पेपर मायक्रोस्कोप. सायंटिस्ट सुद्धा कशा पद्धतीचा मायक्रोस्कोप यूज करत होते, फोल्डेबल पेपर मायक्रोस्कोप यूज करत होते. सच फोल्डेबल पेपर मायक्रोस्कोप मे नॉट प्रोव्हाइड द सेम लेवल ऑफ डिटेल्स लाईक हाय पॉवर्ड लॅबोरेटरी मायक्रोस्कोप. आता लॅबोरेटरी मधले जे मायक्रोस्कोप आहेत त्या पद्धतीनं हा फोल्डेबल पेपरचा मायक्रोस्कोप त्या पद्धतीने व्हिजन त्यातून मिळत नव्हतं. However, these make microscope world accessible to many people. आणि आपण त्याचबरोबर हे बघणार आहोत की मायक्रोस्कोपचं हे वर्ल्ड सर्व लोकांसाठी कशा पद्धतीने ऍक्सेसिबल झाले. Let us now take a closer look at the fascinating world of microbes. आता मायक्रोब्स कशा पद्धतीने आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं फंक्शन कशा पद्धतीचं आहे हे आपण पुढे बघूयात. देन ऍक्टिव्हिटी, लेट अस ऑब्झर्व पॉन्ड वॉटर और स्ट्रॅग्नंट वॉटर मायक्रोस्कोप. स्ट्रॅग्नंट मीन्स स्टेबल, म्हणजे जे स्टेबल वॉटर आहे त्या वॉटर मधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करायचे आहेत. असा हा एक्सपेरिमेंट आहे. फर्स्ट, टेक अ कंटेनर अँड कलेक्ट पॉन्ड और स्ट्रॅग्नंट वॉटर इन इट. एक कंटेनर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पॉन्ड वॉटर किंवा स्ट्रॅग्नंट म्हणजे स्टेबल वॉटर आहे ते घ्यायचं आहे. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर और एल्डर्स. म्हणजे तुम्ही तुमच्या अंडर टीचरांच्या ऑब्झर्वेशन हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. यूज अ ड्रॉपर अँड प्लेस अ ड्रॉप ऑफ पॉन्ड और स्ट्रॅग्नंट वॉटर ऑन अ मायक्रोस्कोप स्लाइड. आता मायक्रोस्कोप मध्ये एखादा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक स्लाइड मिळते.
मग त्या स्लाइड वरती ज्या ऑब्जेक्टचं आपण ऑब्झर्वेशन करणार असू ते त्याच्यावरती प्लेस करायचं असतं. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, एक जो ड्रॉपरचा यूज करणार आहोत आणि त्या ड्रॉपरनी ते वॉटर त्या स्लाइड वरती प्लेस करणार आहोत. पुट अ कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप. आता याच्यावरती ठेवण्यासाठी एक कव्हर स्लिप असते. कव्हर स्लिप म्हणजे एकदम थिन पातळ अशी ती ग्लास असते, ती त्याच्यावरती ठेवायचे आणि काय करायचंय, अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करायचंय. ऑब्झर्व द टायनी ऑर्गॅनिझम फाउंड इन पॉन्ड ऑर स्टॅग्नंट वॉटर. मग या वॉटरमध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम आहेत की जे टायनी आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लेट अस ऑब्झर्व सॉइल सस्पेन्शन. आता सॉइल सस्पेन्शन म्हणजे एक म्हणजे आपण ह्याच्यामधलं वॉटर असतं पॉन्ड मधलं किंवा मॉइस्ट सॉइल वगैरे असती ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे नितळून वर आलेलं पाणी असतं सॉइल खाली राहून, म्हणजे यामध्ये खाली पाणी सॉइल राहणार आणि हे जे पूर्ण पाणी आहे त्याच्यामधनं जे पाणी वरती येईल त्या पाणी आपण अंडर मायक्रोस्कोप आपण ते ऑब्झर्व करणार आहोत. टेक अ बिकर अँड कलेक्ट सम मॉइस्ट सॉइल इन इट फ्रॉम द नियर बाय फील्ड ऑर गार्डन. आता इथं त्यांनी काय सांगितलंय, एक बिकर घ्यायचंय आणि त्या बिकर मध्ये काय करायचंय, मॉइस्ट सॉइल म्हणजे ओली माती घ्यायची आहे एखाद्या फील्ड मधून किंवा गार्डन मधून. डू नॉट टच द सॉइल विथ युअर बेअर हँड. यूज अ स्पून ऑर ग्लोव्ज. स्पून किंवा ग्लोव्हचा वापर करून इथं आपण मॉइस्ट सॉइल घ्यायची आहे. इथं तुम्हाला फिगर मध्ये दाखवलेला हा बिकर आहे आणि त्याच्यामध्ये मॉइस्ट सॉइल घेतलेले. पोर सम वॉटर इन टू द बिकर. आणि या बिकर मध्ये काय करायचंय, थोडस पाणी आपण घालायचंय. अँड स्टीर इट विथ अ ग्लास रॉड. एक लॅबोरेटरीमध्ये अशा प्रकारचा एक ग्लास रॉड असतो, त्या रॉडनी काय करायचंय ते स्टीर करायचंय. द लिक्विड विच मे लुक डर्टी हॅज व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सॉइल अँड इट इज कॉल्ड अ सॉइल सस्पेन्शन. मग ह्याच्यामध्ये जे फाईन पार्टिकल या बिकरमध्ये दिसतात आणि हे जे डर्टी लिक्विड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सॉइल सस्पेन्शन. कीप इट असाइड फॉर सम टाइम अँड लेट द मिक्सचर सेटल्ड. थोड्या वेळासाठी आपण ह्याला एक साईडला ठेवणार आहे आणि याच्यामधलं जे सॉइलचं हे मिक्सचर आहे हे खाली सेटल झालं पाहिजे. यूज अ ड्रॉपर अँड टेक ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम द टॉप लेयर. मग याच्यामध्ये ते सॉइलचं मिक्सचर ज्यावेळी खालच्या बाजूला इथं सेटल होईल तेव्हा इथं वरती राहणारं जे वॉटर आहे ते वॉटर आहे ते ड्रॉपने आपण एका स्लाइड वरती घ्यायचं आहे. प्लेस द ड्रॉप ऑन अ मायक्रोस्कोप स्लाइड. आणि त्या मायक्रोस्कोप स्लाइड वर तो ड्रॉप प्लेस करायचा आहे. कव्हर इट जेंटली विथ कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. मग याच्यावरती ते कव्हर स्लिप प्लेस करायचे आणि अंडर मायक्रोस्कोप ते ऑब्झर्वेशन करायचं आहे. You may observe a small moving organism similar to those you saw in activity 2.4. म्हणजे आधीची जी आपण ऍक्टिव्हिटी केली होती पॉन्ड मधली वॉटरची, त्या त्यावेळी जे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम दिसले होते त्याच पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा यामध्ये दिसणार आहेत. This indicates that even soil suspension contains a variety of tiny creatures that cannot be seen with the unaided eyes. मग आपल्याला हे लक्षात येते की सॉइल सस्पेन्शन केल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला नेकड आईजनी दिसत नाहीत. The tiny creatures that cannot be seen with the naked eyes are called microorganisms. आणि ते जे टायनी क्रिएचर्स आहेत जे आपल्याला नेकड आईजने दिसत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो मीन्स व्हेरी स्मॉल अँड ऑर्गॅनिझम्स मीन्स लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग बिंग्स. आणि त्याला दुसरं नाव काय आहे, मायक्रोब्स. Then next, let us study. आता इथं काय सांगितलंय, जे सॉइल सस्पेन्शन आपण जे एक्सपेरिमेंट केला होता
आणि ते ज्यावेळी स्लाइड पाहिली, अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व केली, तेव्हा त्यामध्ये काही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळालेले आहेत. तर त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. A group of students studying in grade 8 performed activities 2.4 and 2.5. म्हणजे ज्या दोन ऍक्टिव्हिटी केल्या, एक पॉन्ड वॉटर आणि एक सस्पेन्शन सॉइल, तर त्याच्यामधला जो रिझल्ट आहे तो दिलेला आहे. दे ऑल्सो कलेक्टेड इन्फॉर्मेशन फ्रॉम द लायब्ररी अँड इंटरनेट. त्या विद्यार्थ्यांनी लायब्ररी आणि इंटरनेट मधून सुद्धा माहिती गोळा केली आहे. They recorded the data obtained after observing pond water in table 2.1. टेबल 2.1 मध्ये पॉन्ड वॉटरची ऍक्टिव्हिटी आहे आणि टेबल 2.2 मध्ये सॉइल सस्पेन्शनची ऍक्टिव्हिटी आहे. दे आयडेंटिफाईड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज. आता त्यांनी जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आयडेंटिफाय केले ते कोणते? प्रोटोझोआ, अल्गी, फंजाय अँड बॅक्टेरिया. You can also conduct the same activity and record if you find any of these categories of organisms. तुम्ही सुद्धा असा एक्सपेरिमेंट करून तुम्हाला या कॅटेगरी मधला मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळू शकतो. ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन पॉन्ड वॉटर. आता पॉन्ड वॉटर मध्ये हे ऑर्गॅनिझम सापडले. आता याच्यामध्ये काय नाव दिलेलं आहे? इकडं हे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि हा रेकॉर्डेड डाटा आहे. तर फर्स्ट ऑर्गॅनिझम्स आहे अमिबा, म्हणजेच प्रोटोझोआ कॅटेगरीतला. आता हा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये हे एकच सेल प्रेझेंट आहे, म्हणून याला काय म्हणायचं? सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम किंवा युनिसेल्युलर. हा मुव्हिंग आहे अँड इरेग्युलर शेप. म्हणजे याचा हा जो शेप आहे हा पर्टिक्युलर शेप नाही. फॉर एक्झाम्पल लाईक स्क्वेअर, सर्कल अशा पद्धतीचा हा इरेग्युलर शेप आहे. देन नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहे पॅरामोसियम. हा पण प्रोटोझोआ मधला आहे. सिंगल सेल मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा मूव्ह करतो. मुवमेंट टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर. ह्याची जी मुवमेंट आहे म्हणजे हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तो त्याचे एक स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे, त्याच्या मदतीने तो मुवमेंट करतो. देन थर्ड अल्गी. सिंगल सेल लुक्स ग्रीन बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ ग्रीन पिगमेंट. आता हे जे अल्गी ते आपल्याला ग्रीन कलर मध्ये दिसते कारण त्याच्यामध्ये एक पिगमेंट प्रेझेंट आहे त्याच्यामुळे. मुवमेंट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर. आणि ही अल्गी सुद्धा मूव्ह करते बाय द हेल्प ऑफ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर. देन नेक्स्ट ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन सॉइल सस्पेन्शन. आता सॉइल सस्पेन्शन मध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स सापडले? फर्स्ट इज ब्रेड माउल्ड. हा फंजाय कॅटेगरी मधला आहे. ब्रँच्ड फिलामेंट विदाउट क्लोरोफिल हॅव्हिंग सॅक लाईक स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला याला म्हणायचं सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि हे कशा पद्धतीचं आहे? ब्रँच्ड फिलामेंट. म्हणजे हे जे त्याचे स्टेम लाईक स्ट्रक्चर किंवा आहे त्याला म्हणायचं फिलामेंट. आणि फिलामेंट लाईक स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामध्ये क्लोरोफिल अब्सेंट आहे, त्यामुळे ह्याचा कलर ग्रीन नाही. देन नेक्स्ट मॉल्ड फंजाय. हे पण ब्रँच्ड फिलामेंट विदाउट क्लोरोफिल हॅव्हिंग ब्रश लाईक स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे पुढचं आहे ते ब्रश लाईक स्ट्रक्चर आहे. देन थर्ड इज अल्गी. स्पेरिकल प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अ ग्रीन पिगमेंट. अल्गी आपल्याला नेहमी ग्रीन दिसते, ग्रीन इन कलर. त्याच्यामागचं रिझन हेच आहे की त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे अल्गीला ग्रीन कलर येतो. आणि जर त्याच्यामध्ये क्लोरोफिल अब्सेंट नसेल तर तो ग्रीन कलर येत नाही. देन बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आता इथं वेगवेगळ्या शेपच्या आहेत, त्याच्यामध्ये स्पेरिकल, कॉमा, स्पायरल, रॉड शेप्ड, वन लॉंग हेअर लाईक स्ट्रक्चर अँड मेनी स्मॉल लाईक हेअर लाईक प्रोजेक्शन्स आर अराउंड द सेल्स. या बॅक्टेरियाच्या सेल्सला अराउंडला हेअर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट असतात. Did you also observe any of these microorganisms or something different? Record in your notebook and discuss in your class. तुम्ही हेच मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये ऑब्झर्व केले
किंवा ह्याच्यापेक्षा वेगळे अजून केले असतील तर तुम्ही ते रेकॉर्ड करा. टेबल 2.1 and 2.2 you have identified a variety of microorganisms. याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळाले. दे आर एव्हरीवेअर अँड वी कॅन ओनली सी देम विथ अ मायक्रोस्कोप. ते सर्वत्र आहेत, एव्हरीवेअर, आणि आपण फक्त त्यांना मायक्रोस्कोप मधूनच पाहू शकतो. अ डिव्हाइस दॅट मॅग्निफाईज देम 100 to 400 टाइम. म्हणजे ते मॅग्निफिकेशन त्याचं 100 to 400 टाइम मॅग्निफिकेशन पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोपचं. मग आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण इझिली त्यामध्ये पाहू शकतो. दो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर स्मॉल इन साईज दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईव्ह. मायक्रो ऑर्गॅनिझम जरी खूप टाइनी असतील, स्मॉल साईज मध्ये असतील, तरी ते मोठा किंवा इम्पॉर्टंट रोल आपल्या लाईफमध्ये प्ले करतात. व्हायरसेस आर मायक्रोस्कोपिक अँड सेल्युलर. आता हा एक पार्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा. त्याच्यामध्ये व्हायरसेस हे सुद्धा मायक्रोस्कोपिक आहेत अँड दिस इज अ सेल्युलर पार्ट. अ व्हायरसेस मल्टिप्लाय वेन दे एंटर अ लिव्हिंग सेल. व्हायरस हे जेव्हा लिव्हिंग सेलमध्ये एंटर करतात त्यावेळेला ते मल्टिप्लाय होतात. दे मे इन्फेक्ट प्लांट्स, ॲनिमल्स और बॅक्टेरियल सेल्स अँड मे कॉज अ डिसीज. व्हायरसमुळे काय होतं, इन्फेक्शन होतं, आणि ते इन्फेक्शन कोणाकोणाला होतं, लिव्हिंग थिंग म्हणजे जे असतील ते प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया, आणि त्याच्यामुळे काय होतं, डिसीज होतो. नेक्स्ट पॉइंट, हाऊ आर वी कनेक्टेड टू मायक्रोब्स. आता आपण मायक्रोब्सला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमशी कशा पद्धतीनं कनेक्टेड आहोत. कॅन वी फाइंड मायक्रो ऑर्गॅनिझम इन अदर प्लेसेस टू. लेट अस हॅव अ डिस्कशन. आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आतापर्यंत जे एक्सपेरिमेंट बघितले ते कुठं बघितले की पॉन्ड वॉटर घेतलं, सॉइल सस्पेन्शन केलं, त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहिले. त्या एक्सपेरिमेंट मधून आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम अजून दुसऱ्या कोणत्या ठिकाणी असतात. हॅव यू एव्हर सीन अ लेमन, टोमॅटो, ऑरेंज or any other food item rot after being left outside for some time. जर आपण घरातला कोणताही पदार्थ, त्याच्यामध्ये लेमन असेल, टोमॅटो असेल किंवा ऑरेंज किंवा कोणतंही एखादं फूड, म्हणजे इवन आपण म्हणजे चपाती वगैरे किंवा भाकरी वगैरे जरी आउटसाईडला ठेवली तर त्याच्यावर काहीतरी बदल झालेले आपल्याला दिसतात का. इफ एस जर दिसत असतील तर यू मे हॅव नोटिस्ड अ पावडरी और कॉटन लाईक ग्रोथ ऑन देम. तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्यावरती एक पावडरी किंवा कॉटन लाईक ग्रोथ झालेली तुम्हाला दिसून येते. त्यालाच आपण मराठीमध्ये बुरशी म्हणतो. दिस हॅपन्स बिकॉज दे हॅव बीन इन्फेक्टेड बाय मायक्रोब्स. आणि हे सगळं कशामुळे होतं की हा जो पदार्थ आहे, हा जो साईडला ठेवलेला असतो त्याच्यामध्ये मायक्रोब्सचे इन्फेक्शन झाल्यामुळं त्याच्यामध्ये हा बदल झालेला असतो. बट वेअर डीड दिस मायक्रोब्स कम फ्रॉम. पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम इथं कसे काय पोहोचले किंवा कशा पद्धतीने आले. हाऊ डीड दे कम इन कॉन्टॅक्ट विथ द फूड. आणि कशा पद्धतीनं त्यांचा या फूडशी कॉन्टॅक्ट झाला. दिस हॅपन्स बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी फाउंड एव्हरीवेअर, बी इन अ वॉटर, सॉइल, एअर और इवन सम फूड आयटम्स. हे कशामुळे झालं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे एव्हरीवेअर आहेत, सगळीकडे सर्वत्र आहेत. वॉटर, सॉइल, एअर आणि फूडमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. यू कॅन यूज अ मायक्रोस्कोप टू एक्सप्लोर surface of leaves, stems, root or any other part to see them. तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर जर हा पार्ट एखादा पाहिला, रूट त्याचा सेक्शन घेऊन, लीव्ज वगैरे, तर तुम्हाला त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतील. लाईक प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो शो ग्रेट डायव्हर्सिटी. प्लांट्स आणि ॲनिमल सारखीच मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा ग्रेट डायव्हर्सिटी आहे. Some of them can even be found in extreme climatic conditions such as hot water, spring and snow. जसे प्लांट आणि ॲनिमल्स आहेत वेगवेगळ्या प्रदेशामधले, जसे की जे स्नो रिजन आहे किंवा कोल्ड आणि हॉट रिजन आहे, याच्या ठिकाणी वेगवेगळे प्लांट आणि ॲनिमल्स आहेत. त्या पद्धतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत.
आता इथे एक क्वेश्चन आहे, बट वाय डू मायक्रो ऑर्गॅनिझम्स नॉट इन्फेक्ट द पिकल्स अँड मुरंबाज. म्हणजे आपण आवळ्याचा जो मुरंबा करतो आणि पिकल्स म्हणजे लोणचे जे वेगवेगळे करतो, तर त्याच्यामध्ये कसे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स होत नाही. दिस इज बिकॉज यू ॲड मेनी स्पायसेस विथ साल्ट ऑर शुगर टू इट. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्पायसेस ॲड केलेले असतात आणि त्यामध्ये सॉल्ट आणि शुगर पण ॲड केलेली असते, विच ॲक्ट ॲज प्रिझर्वेटिव्स. साल्ट आणि शुगर प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट ऑर शुगर डू नॉट अलाउ these microorganisms to grow on them. आणि त्यात आपण साल्ट आणि शुगर जास्त प्रमाणात टाकल्यामुळं त्या मुरंबास किंवा पिकल्समध्ये हे होत नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम्स होत नाहीत. कोल्ड झोन्स ॲज वेल ॲज ॲट मॉडरेट टेम्परेचर. म्हणजे कोल्ड झोन आणि मॉडरेट टेम्परेचरच्या ठिकाणी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स सापडतात. यू ऑलरेडी नो सम ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स लिव्ह इनसाइड आवर बॉडीज इस्पेशली इन आवर गट. म्हणजे बॉडीमध्ये जो गट असतो त्याच्यामध्ये सुद्धा हे ऑर्गॅनिझम आपल्याला मिळतात. यू हॅव स्टडीड इन द चॅप्टर लाईफ प्रोसेस इन ॲनिमल्स इन क्युरियासिटी ग्रेड 7 दॅट आवर इंटेस्टाईन हॅज मेनी बॅक्टेरिया दॅट हेल्प इन डायजेशन. तुम्हाला माहीतच आहे की इंटेस्टाईन म्हणजे आपला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये मेनी टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आहेत. त्यांचं फंक्शन काय आहे, त्या हेल्प करतात डायजेशनमध्ये. लाईक प्लांट्स अँड ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी इन शेप, साईज, स्ट्रक्चर. जसे प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साईज आहे, शेप आहे, स्ट्रक्चर आहे, ॲनिमलमध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा डिफरंट शेप, साईज आहेत. यू वुड हॅव ऑब्झर्वड मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑफ डिफरंट शेप्स. म्हणजे आता आपण जे एक्सपेरिमेंट केले होते पॉन्ड वॉटर सॉइल सस्पेन्शन, त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा शेप पाहिला. काही स्पेरिकल आहेत, रॉड शेप आहेत आणि काही इरेग्युलर शेपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. हाऊ डज द डायव्हर्सिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्ले अ रोल इन आवर डेली लाईफ. आता मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये ही जी डायव्हर्सिटी आहे ही आपल्या डेली लाईफमध्ये कशा पद्धतीचा रोल प्ले करते. हाऊ डू दे हेल्प क्लीन द एन्व्हायरमेंट. त्याच पद्धतीनं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर होतो. की प्लेयर्स इन क्लीनिंग द एन्व्हायरमेंट. लेट अस अटेम्प्ट टू अंडरस्टँड दिस बाय डुईंग अन ॲक्टिव्हिटी. आता एन्व्हायरमेंट कशा पद्धतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम कडून क्लीन केलं जातं, तर याबद्दल एक ॲक्टिव्हिटी आहे इथं. टेक ॲन एम्प्टी कंटेनर अँड फिल इट हाफ वे विथ गार्डन सॉईल. एक कंटेनर घ्यायचा आहे आणि तो हाफ सॉईलनी फिल करायचा आहे. या ठिकाणी सॉईल भरायची. ॲड सम फ्रूट अँड व्हेजिटेबल पील्स टू द कंटेनर. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती फ्रूट्सचे, व्हेजिटेबलचे पील्स टाकायचे आहेत. thereafter put a layer of soil on it and leave it aside. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत आणि वरती एकदा सॉईल भरायचे आहे. या ठिकाणी कंटेनर दाखवलं, या ठिकाणी खाली सॉईल आहे, त्याच्यानंतर फ्रूट अँड व्हेजिटेबलचे पील्स आहेत आणि देन त्याच्यावरती परत सॉईल भरलेली आहे. आफ्टर 2 to 3 weeks ऑब्झर्व द चेंजेस दॅट हॅव टेकन प्लेस. आणि नंतर 2 ते 3 आठवड्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेंजेस बघायचे. डू यू ऑब्झर्व एनी डिफरन्स इन द कंटेंट्स ऑफ द कंटेनर. त्या कंटेनर मधले जे आपण कंटेंट भरला होता त्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय का. यू मे फाइंड दॅट पील ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हॅव turned into a dark colored material. This is manure. आणि ह्याच्यामधलं जे मटेरियल आहे ते डार्क कलर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, मॅन्युअर. विच इज रिच इन न्यूट्रिएंट्स अँड हेल्प्स इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉईल.
त्याचाच वापर कशासाठी होणार आहे की ह्याची सॉइलची फर्टिलिटी वाढणार आहे आणि रिच इन न्यूट्रियंट्स, म्हणजे जे काय मॅन्युअर आहे त्याच्यामध्ये न्यूट्रियंटचं प्रमाण जास्त झालेलं आहे, जी आधीची जी सॉइल होती त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या प्रमाणात. बट हाऊ डीड द पील्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स टर्नड इनटू मॅन्युअर. आता ह्याच्यामध्ये आपण सॉइल टाकली होती, नंतर फ्रूट आणि व्हेजिटेबल्स टाकले होते, देन सॉइल टाकली होती. मग ह्याच्यामधले जे फ्रूट आणि व्हेजिटेबल्स होते ते मॅन्युअर मध्ये कसे काय कन्वर्ट झाले. In activity 2.6 you saw the soil contains various kinds of organisms. जी ऍक्टिव्हिटी आपण केली होती सॉइल सस्पेन्शनची, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सॉइल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ते कोणते कोणते, लाईक फंजाय, बॅक्टेरिया, म्हणजे फंजाय आणि बॅक्टेरिया ऑर्गॅनिझम्स आहेत. ते ऍक्ट ऑन द प्लांट वेस्ट अँड स्लोली ब्रेक इट डाऊन इनटू सिम्पलर न्यूट्रिएंट रिच मॅन्युअर. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझमने काय केलं, हे जे फ्रुट्स होते, हे व्हेजिटेबल होते, ह्या सॉइल मधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमने त्याचं जे सिम्पलर मॅनर मध्ये त्याचं ब्रेकडाऊन केलं. यू मे हॅव सीन gardeners in your school or in a field near your house collecting dry leaves and plant waste and putting them into pits. आपण पाहिले की जे फार्मर्स असतात ते काय करतात, ड्राय लिव्स कलेक्ट करतात आणि पिट्स म्हणजे असे खड्डे वगैरे करून त्याच्यामध्ये ठेवतात. डू यू नाऊ अंडरस्टँड व्हाय दे डू दिस. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ते अशा पद्धतीनं का करतात. इट इज टू मेक नॅचरल मॅन्युअर. त्यांना नॅचरल मॅन्युअर तयार करायचे असते. देन नेक्स्ट, ancient Indian texts, particularly the Vedas, have references of the word कृमी. आता आपलं जे शास्त्र आहे, जे वेद आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आधीच केलेला आहे कृमी म्हणून. विच मीन्स डिफरंट टायनी एंटिटीज इन्क्लुड्स, म्हणजे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे टायनी एंटिटीज आहेत, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. दृश्य मीन्स व्हिजिबल, जे दिसू शकतात, अँड अदृश्य म्हणजे इनव्हिजिबल, जे दिसत नाहीत. व्हेरियस वेदिक टेक्स्ट मेन्शन देअर बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स. तर आधीच शास्त्रामध्ये त्यांचे फायदे आणि तोटे सांगितलेले आहेत. If you look around carefully, you might see decaying plants and fallen leaves stored in a container or laying in a garden. Disappear after some time from the surroundings. आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तर, काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर आपल्याला काही डिकेइंग प्लांट सापडतात, त्याचे गळलेली पानं असतात, फॉलन लिव्ज, आणि ते गार्डन मध्ये वगैरे पडलेले असतात, तर थोड्या दिवसांनी ते डिसअपिअर होतात, म्हणजे दिसेनासे होतात. दिस इज बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम्स ब्रेक डाऊन द कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस ऑफ फॉलन लिव्स इनटू सिम्पलर सबस्टन्सेस दॅट आर रिच इन न्यूट्रिएंट, अ प्रोसेस कॉल्ड डिकम्पोजिशन. आता डिकम्पोजिशन कशाला म्हणायचं की जे सबस्टन्स आहेत, कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत, त्याचं सिम्पल मॅनरमध्ये किंवा सिम्पल सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं, त्याला म्हणायचं आहे डिकम्पोजिशन. These nutrients go back to the soil and help plants to grow better. आणि मग ते जे न्यूट्रिएंट आहेत परत सॉइलमध्ये जातात आणि प्लांटला ग्रो होण्यास हेल्प करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिकम्पोज बॉडीज ऑफ डेड ॲनिमल्स. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स फक्त प्लांटच नाही तर त्यासोबत डेड ॲनिमल्स जे असतात त्यांची बॉडी सुद्धा काय करतात, डिकम्पोज करतात. सो मायक्रोब्स हेल्प रिसायकल द वेस्ट अँड रिटर्न इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स टू नेचर. मग या ठिकाणी मायक्रोबचं फंक्शन जे आहे ते रिसायकल, म्हणजे जे वेस्ट आहे ते रिसायकल केलं जातं, म्हणजेच परत न्यूट्रिएंटच्या रूपात ते नेचरमध्ये आणलं जातं. मॅन्युअर फॉर्मेशन ऑकर्स ॲट ऑप्टिमल टेम्परेचर अँड ॲप्रोप्रिएट मॉइश्चर लेवल. मॅन्युअर तयार होण्यासाठी, म्हणजेच खत तयार होण्यासाठी, त्यासाठी
ऑप्टिमल टेम्परेचर पाहिजे, त्याचबरोबर मॉइश्चर लेवल सुद्धा ॲप्रोप्रिएट पाहिजे. इजंट इट इंटरेस्टिंग, हे इंटरेस्टिंग आहे का? बाय नाव यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट बॅक्टेरिया अँड सम फंजाय आर टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईव्स. आता या ठिकाणी जे आपण बॅक्टेरिया पाहिल्या त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे पाहिले बॅक्टेरिया आणि फंजाय हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांचा इम्पॉर्टंट रोल आहे. अँड गेस व्हॉट, these helpful bacteria can also decompose animal waste like dung. आणि त्या बॅक्टेरिया ॲनिमल वेस्ट सुद्धा डिकम्पोज करतात. From activity 2.7 we can also infer that microorganisms not only help in plant growth but also clean our environment by breaking down waste. आणि वेस्ट जे आहे त्याचा ब्रेकडाऊन केल्यामुळे सुद्धा आपलं एन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं राहतं, क्लीन. नाव थिंक व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ मायक्रो ऑर्गॅनिझम डीड नॉट एक्झिस्ट ऑन अर्थ. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर पृथ्वीवर नसते तर कशा पद्धतीनं त्याचा आपल्याला म्हणजे चांगला वापर झाला नसता. मायक्रोब ॲज अ सोर्स ऑफ बायोगॅस. आता बायोगॅस म्हणून मायक्रोबचा वापर कशा पद्धतीने होतो? मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया अँड फंजाय लिव्ह इन अन ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंट. बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्या ठिकाणी राहतात ते ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंट आहे. Some of these bacteria have the ability to decompose the plant and animal waste present in the environment or household wastewater. अशा बऱ्याच बॅक्टेरिया आहेत की त्या काय करतात, डिकम्पोज करतात एन्व्हायरमेंटमधलं वेस्ट आणि हाऊसहोल्ड वेस्ट वॉटर सुद्धा डिकम्पोज केलं जातं. ड्युरिंग द प्रोसेस दे रिलीज अ मिक्सचर ऑफ गॅस कॉल्ड बायोगॅस. मग हे करताना त्यावेळी एक गॅस म्हणजे रिलीज केला जातो, त्यालाच काय म्हणायचंय, बायोगॅस. प्रायमरली कंपोज्ड ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड हाय पोर्शन ऑफ अनदर गॅस मिथेन. दोन प्रकारचे गॅस तिथे तयार होतात, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन. दिस गॅस हॅज बीन युज्ड अ फ्युएल. आता हा जो मिथेन गॅस आहे त्याचा यूज कशासाठी केला जातो? ॲज अ फ्युएल सोर्स फॉर कुकिंगसाठी, हिटिंग, जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी अँड टू इवन रन व्हेकल्स. म्हणजे व्हेकल्स चालवण्यासाठी सुद्धा या गॅसचा, बायोगॅसचा वापर केला जातो. नेक्स्ट चॅप्टर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तुमच्या लक्षात असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझमची नावे कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.